नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यातील शिक्षकांसाठी राज्य शासन विविध सुविधा आणि काही योजना राबवत आहे. वैद्यकीय पूर्तीसाठी योजना ही तशीच एक सुविधा म्हटली जाते. म्हणजेच शिक्षक किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणी आजारी असल्यास त्यांच्या उपचाराचा खर्च शासन देतं. त्यासाठी जी देयकं सादर केली जातात त्याला वैद्यकीय प्रतिपूर्ती म्हणतात. आता याचा लाभ मिळवण्यासाठी एक अट शासनाने लागू केली. 22 मे रोजी तसा आदेशच काढण्यात आला. राज्यातील 100% अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं राज्यातील सर्व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा कार्ड काढणं बंधनकारक केलं आहे. यापुढे आभा कार्ड नसलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांचे 5 लाख रुपयांपर्यंतचे वैद्यकीय प्रतिपूर्तीचं देयक हे स्वीकारलं जाणार नाही, म्हणजेच मेडिकल रिएम्बर्समेंट बिल. तर असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागानं दिला आहे. या संदर्भामध्ये शिक्षण उपसंचालक यांनी 22 मे 2026 रोजी परिपत्रक जारी करून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी, मुंबईचे शिक्षण निरीक्षक आणि वेतन आणि भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक यांना त्वरित कार्यवाहीचे आदेश देण्यात आले. निर्णय का घेण्यात आला याचं कारणही देण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि खाजगी 100% अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी यापूर्वीच मागणी करण्यात आली होती. हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाकडे सादर केला असता विस्तारित महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत राज्यातील सर्व नागरिकांना प्रति कुटुंब प्रतिवर्ष 5 लाख रुपयांपर्यंतचं आरोग्य संरक्षण हे अनुज्ञेय असल्याचं स्पष्ट करण्यात आले. या योजनेचा लाभार्थ्यांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आधीपासूनच समावेश आहे. त्यामुळे या योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांकडे आभा कार्ड असणं अत्यंत आवश्यक करण्यात आले. आभा कार्ड आणि त्याचं महत्त्व असं आहे की आभा कार्ड हे नागरिकांच्या आरोग्याची सर्व माहिती डिजिटल स्वरूपामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी एक 14 अंकी ओळखपत्र आहे. हे कार्ड पूर्णपणे मोफत काढता येतं. भविष्यामध्ये आरोग्य सेवांचा कॅशलेस आणि डिजिटल लाभ घेण्यासाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. हे कार्ड ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं काढता येतं. शिक्षण विभागाने हे कार्ड काढण्याची सोपी कार्यपद्धती आणि एक डिजिटल व्हिडिओ लिंक देखील परिपत्रकासोबत जोडलेली आहे. ऑनलाईन पद्धतीने कर्मचाऱ्यांनी नॅशनल डिजिटल हेल्थ मिशनच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन क्रिएट आभा नंबर हा पर्याय निवडून स्वतःचा जो काही आधार क्रमांक आहे तर तो टाकून अगदी सहजपणे तुम्ही तुमचं आभा कार्ड जनरेट करू शकता. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने शिक्षकांसाठी आता आभा कार्ड हे अनिवार्य करण्यात आले. अन्यथा जे काही वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकं आहेत तर ती थांबवली जाणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.